जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथील शनिदेवाचे दर्शन 11 जून पासून रात्री 10:30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत बंद करण्याचा निर्णय शनेश्वर देवस्थानच्या प्रशासन विभागाने घेतलाय। शनी शिंगणापूर विस्तार मंडळ व ग्रामस्थ यांच्या 27 मेच्या झालेल्या संयुक्त बैठकीतील हा निर्णय 11 जून पासून अंमलात येणार असल्याचं देवस्थानचे अध्यक्ष भागवत मानकर यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केलाय। शनी शिंगणापुरातील स्वच्छता व सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला गेलाय। मात्र श्री क्षेत्र शनी शिंगणापूर गुढीपाडवा, शनी अमावस्या, शनी जयंती या उत्सवात शनी मंदिर 24 तास भाविकांसाठी खुले असणार आहे। कोपरगाव शहरातील ब्रिजलाल नगर परिसरात 5 जूनच्या मध्यरात्री चोरीची गंभीर घटना घडली। रात्री अंदाजे 3 वाजेच्या सुमारास 6 चोरटे पायी येऊन 2 बंद घरे फोडून आणि 2 दुचाकी चोरून फरार झाले। ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। चोरट्यांनी कटलरच्या साहाय्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला। दोन्ही घरातून किरकोळ मुद्देमाल चोरला गेला। चोरटे पायी आले होते, मात्र चोरीनंतर ते घटनास्थळी उभ्या असलेल्या 2 दुचाकी चोरून चक्क त्याच गाड्यांवर बसून पोबारा झाले। हे चोरटे चादरीचा वापर केला असल्याचं स्थानिकांच्या चर्चेला सुरू असल्याने या प्रकारामुळे चादर गँग पुन्हा सक्रिय झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे। दरम्यान परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून चोरट्यांचा तपास तत्काळ लावावा, या ठिकाणी घडणारे अवैध धंदे बंद करावे आणि पालिकेने या ठिकाणी स्ट्रीट लाईट, रस्ते, सर्व सोयी सुविधा सुरू कराव्यात, अन्यथा पोलीस प्रशासन, पालिका प्रशासनाच्या दालनात ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा ब्रिजलाल नगरच्या रहिवाशांनी दिलाय। तर पोलिसांनी नागरिकांना आपल्या घराच्या सुरक्षा बळकट करण्याचं आवाहन केलंय। मी प्राध्यापक शैलेंद्र बनसोडे, माझे मेव्हणे या ठिकाणी व्यास म्हणून राहतात। त्यांचं घर आज पहाटे फोडण्यात आलंय। घरामध्ये सगळ्या वस्तूंची उचकापाचक केली, सगळ्या वस्तू इकडे तिकडे करून टाकल्यात। घरातला टीव्ही त्यांनी तोडून घेऊन गेलेले आणि इतरही किरकोळ वस्तू त्यांना ज्या हाताला लागल्या त्या सगळ्या घेऊन गेलेल्या आहेत। आमच्या घराबरोबरच इतर आणखी 2-3 घरांमध्ये सुद्धा घरफोडी झालेली आहे। जे फार मोठ्या प्रमाणात एक मोटरसायकल, नवी कोरी मोटरसायकल चोरीला गेली, दुसरी एक जुनी मोटरसायकल चोरीला गेलेली आहे। म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी रेकी करून हे काम केलेले असं दिसतंय। साधारणपणे ह्या सगळ्या ब्रिजलाल नगर मधल्या रहिवाशांनी मिळून त्याच्यावर तातडीने काहीतरी कारवाई करणं गरजेचं आहे। कुणीतरी एखादा वॉचमन ठेवून या सुरक्षेची जबाबदारी निश्चित करणं अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर या घरपुढे दिवसेंदिवस अशाच पद्धतीने वाढत राहतील। मुद्देमाल गेलाय काही विशेष काही गेलेलं वाटत नाही। टीव्ही गेलेला आहे आणि काही किरकोळ वस्तू त्यांनी नेल्या आहेत, पण बाकीचं काही त्यांच्या हाती न लागल्यामुळे सुदैवाने त्या वस्तू वाचलेल्या आहेत। ते आमचं आता भाग्यच म्हणायचं त्याला की त्यांच्या हाताला त्या गोष्टी लागल्या नाहीत। पण सगळ्या सोसायटीतल्या सगळ्या लोकांनी संध्याकाळी येऊन पाहिलं, सकाळी येऊन पाहिलं, आम्हाला कळवलं, सहकार्य केलं। या सगळ्यांबद्दल आम्ही आभारी आहोत की त्यांनी आम्हाला वेळेत सगळं कळवलं। आणि पोलिसही या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, त्यांनी सगळी तपासणी केलेली आहे। पुढील तपास ते आता चालू ठेवणार आहेत या बाकीच्या चोऱ्यांसंदर्भात सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेले, याबद्दल मी पोलिसांचे धन्यवाद। मी एक ब्रिजलाल मधील रहिवासी बीना विजय भगत। वारंवार होणारे ह्या चोऱ्या, लूट मार ह्या गोष्टीला आता खूप कंटाळलोय। कुठे नसेल असा संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये इतका सुशिक्षित आणि सुंदर सुशोभित एरिया हा ब्रिजलाल बनवलेला आहे, पण ह्याच्यामध्ये आता सिक्युरिटीच हा प्रकार राहिलेला नाहीये। आमची फक्त प्रशासनाकडे थोडी एवढीच मागणी आहे की ज्यावेळी इथं पोलिसांची गाडी तर येतच नाही, आली 2-3 दिवसांनी एखादी चक्कर येते, ती डेली यावी आणि इथं येताना त्याच्याबरोबर एक महिला पोलीस अधिकारी पण असावे, ज्यामुळे आम्हाला इथल्या महिलांच्या विषयी काही तक्रारी आहेत त्या देता येतील। म्हणजे काल रात्री इथे जे एक वयस्कर वृद्ध ज्यावेळी रात्री 12:30 वाजता इथे चक्कर टाकत होते, ते चोरांनी
चोरी तर झाली, त्या चोरीच्या बरोबर तिथं 3-4 महिला आवरून सवरून बसलेल्या असतात. त्या एका वयस्कर वृद्धाने त्यांना चौकशी केली असता त्या चोरांनी जाता जाता त्या माणसाला देखील काठ्याने मारहाण केलेली आहे. तर इथं जो धंदा चालतोय अवैधकृत धंदे, तुम्ही जो तुमच्या भाषेमध्ये, तर इथं जे चालतात त्याच्याकडे थोडं प्रशासनाने लक्ष घालावं एवढी आमची इच्छा आहे. आणि आम्ही सगळे महिला आहोत, आम्हाला थोडी सिक्युरिटी हवी ना. जर असे जर धंदे घडत असतील तर आम्ही त्याचा निषेध पण करतो आणि ह्याच्यासाठी आम्हाला काहीतरी तिथं येऊन आम्हाला आंदोलन किंवा मोठं काहीतरी निर्णय घेऊन तिथं सीओनच्या तिथे, किंवा आम्हाला म्हणजे आमच्या सगळ्या हे सगळं अधिकार हे ते सोडून म्हणजे नियमाच्या पलीकडे जाऊन आम्हाला आंदोलन करावं लागेल तिथे. प्रेम संबंधातून तरुणाचा खून करून तो अपघात असल्याचा बनाव केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर तालुका पोलिसांच्या तपासातून उघडकीस आली आहे. सुरुवातीला अपघाताचा गुन्हा दाखल झालेल्या या प्रकरणात आता खून, कटकारस्थान आणि बनाव या गंभीर कलमांची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात 2 जणांना अटक केलं असून न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मृत तरुणाच्या प्रेम प्रकरणातून सूट घेण्यासाठी ही हत्या केल्याचं तपासात समोर आलंय. कानपूर येथील राष्ट्रीय साखर संस्थेचे माजी संचालक प्राध्यापक नरेंद्र मोहन यांच्या नेतृत्वाखाली संशोधन पथकाने साखर कारखान्यामधून निघणाऱ्या राखेपासून पर्यावरणपूरक आणि टिकाऊ विटा तयार करण्याची पद्धत विकसित केली आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि उत्तर प्रदेशातील सीतापूरमधील रामगड येथे साखर कारखान्यामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे. दोन्ही साखर कारखान्याच्या राखेपासून विटा बनवल्या जात आहेत, ज्या पारंपरिक विटांपेक्षा मजबूत आणि ओलावा मुक्त आहेत. या विटांपासून बनवलेल्या भिंतींना प्लास्टर करण्याची गरज नाही. महावितरण कंपनीच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त महावितरण कंपनीच्या मार्फत 1 जून ते 6 जून या कालावधीत सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. कोपरगाव शहरात आज 5 जून रोजी फेरी काढून ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यात आली. हातात सुरक्षा जनजागृतीचे फलक घेऊन नागरिकांचं लक्ष या माध्यमातून वेधलं आहे. या फेरीला शहरातील महावितरण कार्यालयापासून सुरुवात झाली होती. धनंजय मुंडे अतिरिक्त कार्यकारी अभियंता कोपरगाव शहर, अतुल खंदारे सहाय्यक अभियंता कोपरगाव शहर, दिनेश पंडोरे सहाय्यक अभियंता, पंकज मेहता सहाय्यक अभियंता, अजय शिंदे कनिष्ठ अभियंता, सुषमा नागरगोजे लिखापाल यांच्यासह कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महावितरण कंपनीच्या 20व्या वर्धापनानिमित्त महावितरण तर्फे दिनांक 1 जून ते 6 जून हा सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. त्या अनुषंगाने आज प्रभात फेरीच्या निमित्ताने जनजागृती व्हावी या उद्देशाने ही फेरी आयोजित करण्यात आलेली आहे. या फेरीमध्ये महावितरण कोपरगाव शहर उपविभाग व ग्रामीण उपविभाग यातील कर्मचारी, अधिकारी तसेच जनमित्र यांचा मोठ्या संख्येने सहभाग आहे. आणि लोकांमध्ये विजेबाबत जनजागृती व्हावी, विजेचे अपघात टाळण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या याबद्दलचे फलक आम्ही घेऊन शहरामध्ये ही रॅली काढलेली आहे. याचा उद्देश एकच आहे की सर्वांनी विजेचा सुरक्षितपणे वापर करावा, स्वतःही सुरक्षित राहावे आणि इतरांनाही सुरक्षित ठेवावे. तसेच यामध्ये जनमित्रांना सुद्धा सुरक्षेची साधनं वापरण्याबाबत त्यांना सुद्धा सूचित करण्यात आलेले आहे. जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा. सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन, एसी, कूलर्स, फ्रीज आणि बरेच काही. तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी, शाखा सावेडी, नवी पेठ आणि मार्केट यार्ड. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील बातम्या.
नेवासा शहरातील कसाई मोहल्ला येथे अवैध कत्तलखाने असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारीवरून नेवासा नगरपंचायत व पोलिसांनी सोमवारी संयुक्त कारवाई करत कत्तलखाने उद्ध्वस्त केल्यात। नगरपंचायत प्रशासक तथा तहसीलदार संजय बिरादार, परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे, नगरपंचायत प्रभारी मुख्य अधिकारी संतोष लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी यांनी ही कारवाई केली आहे। सोनई येथील पवार वस्ती व परिसरात 1 महिन्यापासून धास्ती निर्माण करणाऱ्या बिबट्या अखेर मध्यरात्री 1 वाजता वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला। मागील महिन्यात दिवसा आणि रात्री अनेक शेतकऱ्यांना बिबट्याने दर्शन दिले। वस्तीवरील 1 कुत्रा व 1 शेळी त्याने फस्त केली होती। केतन पवार यांच्या घराजवळ सलग 3 दिवस दिसल्यानंतर वन विभागास खबर देण्यात आली होती। अवैध कत्तलखान्याची माहिती पोलिसांना दिल्याच्या रागातून व्यापाऱ्याचे अपहरण करत त्याला मारहाण करून लुटल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे घडली। या प्रकरणी 2 मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संभाजीनगर येथून ताब्यात घेतलाय। शाकीर मुसील कुरेशी व दफान फैजू कुरेशी अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत। जिल्ह्याची खबर बातमध्ये येथे सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।